मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारताला जग ग्लोबल पॉवर मानतं. याचं कारण काय? कुणामुळे भारताची ही ओळख झाली हे वेगळं सांगायची खरंच गरज आहे का? मंडळी नमस्कार, मी विलास बडे. भारतात आता कुणी घाबरू शकत नाही, कुणी वाकू शकत नाही. सुपर पॉवर असो की मग महाशक्ती, भारत सर्वांच्या सोबत बरोबरीने संवाद साधतो, वसुधैव कुटुंबकमची भावना राखतो. पण जेव्हा भारताच्या मान सन्मानावर संकट येतं तेव्हा भारत शत्रूच्या अपेक्षेपेक्षा जोरदार प्रतिकार करतो. हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धाडसी निर्णयामुळे शक्य झालं. नरेंद्र मोदींची नेशन फर्स्टच्या पॉलिसीला आज जग मानतंय. जसे शूरवीरांच्या छातीवर मेडल्स असतात, तसेच भारताच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या या 5 घटनांची इतिहासात नोंद झाली आहे. ऑपरेशन सिंधू, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, टेरिफवर मोदींची प्रहार आणि जगभरात भारताची वाढती मैत्री. हा नवा भारत आहे, निडर भारत आहे. 15 ऑगस्ट 2025, लाल किल्ला, दिल्ली. ही दृश्य मोठा संदेश देण्यासाठी बनवली गेली आहेत. लहान मुलांचा जमाव नव्या भारताचं दृश्य आहे. जगाला भारताचा संदेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या भारताचा संदेश जाहीर केला. मैं बड़े अनुभव से कहता हूं, किसी दूसरे की लकीर छोटी करने के लिए अपनी ऊर्जा हमें नहीं खपानी है. हमें पूरी ऊर्जा के साथ हमारी लकीर को लंबा करना है. पंतप्रधान मोदींचा इशारा त्या देशांकडे आहे जे जगाला त्यांच्या फायद्याच्या दृष्टीनं चालू पाहतात, पण कुणीच त्यांचं ऐकायला तयार नाही. पण त्यांचा भ्रम असा आहे की ते स्वतःला जगाचे सर्वेसर्वा मानतात. पण प्रत्यक्षात जग बदलतंय. जागतिक मोजमाप बदललेत. भारत आता सर्वात विश्वसनीय नाव आहे, ज्यांच्या मैत्रीवर सगळ्यांनाच अभिमान आहे. ज्या अमेरिकेनं टेरिफचा टेरर पसरवलाय, ज्या ट्रम्प यांनी भीतीचं वातावरण बनवून सगळे शेअर मार्केट जमीनदोस्त करून ठेवलेत, त्याची सत्यता काय आहे? का भारताला घाबरवण्याचे त्यांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरत आहेत? ते आता विस्तृतपणे समजून घेऊ. 16 ऑगस्ट 2025, अलास्का. अमेरिकेच्या राष्ट्रपतींना जसं हवं होतं तसंच सगळं झालं. पुतीन यांचं ग्रँड वेलकम. जमिनीवर लाल पायघड्या, आकाशात B-2 बॉम्बर्सची सलामी. युक्रेन युद्धाच्या समाप्तीची अपेक्षा ठेवत ट्रम्प टाळ्या वाजवत होते. कॅमेराच्या समोर अमेरिका रशियाची मैत्री उच्चांकावर पोहोचली होती. एकाच गाडीत बसून दोन्ही सुप्रीम लीडर सर्व काही ठीकठाक होण्याचा विश्वास व्यक्त करत होते. पण विषय जेव्हा मुद्द्यावर आला, युक्रेन रशिया युद्धबंदीची चर्चा सुरू झाली, तेव्हा ट्रम्प यांचे सर्व स्वप्न धुळीस मिळालं. पुतीन यांनी त्यांच्या अटी शर्तींचा पाढा वाचला. अलास्कातील या महाभेटीत कटुता मिसळली गेली. पुतीनच्या निर्णयानं ट्रम्प त्यांच्या जुन्या तोऱ्यात दादागिरीवर उतरले. We're going to try and work out a trilat after that and see if we can get it finished. Put this to sleep because this is not since the Second World War has there been anything like this. ट्रम्प यांची दादागिरी नवीन नाही. अमेरिकेनं इतर देशांना उद्ध्वस्त करायच्या शपथा अनेकदा खाल्ल्यात, पण ट्रम्प यांचा बोलबच्चनपणा काहीच कामात आला नाही. महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेची आजची स्थिती अशी बनली आहे की कुणीच त्यांना भाव देत नाहीये.
याचं कारण ट्रम्प आहेत, त्यांचा वाचाळपणा आहे, त्यांचा सतत बदलता मूड आहे. ट्रम्प आता युटर्न किंग म्हटले जाऊ लागलेत. रशिया युक्रेन युद्धावर ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा पहा. चीन सोबत ट्रेड वॉर सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनी चीनला सर्वात मोठा शत्रू संबोधलं होतं. आता तेच ट्रम्प शी जिनपिंग यांना ग्रेट लीडर म्हणतात. ट्रम्प यांनी नाटोला आधी कालबाह्य म्हणत अमेरिका बाहेर राहणार असल्याची धमकी दिली. आता तेच ट्रम्प नाटो संघटनेला शक्तिशाली बनवण्याच्या मोहिमेशी जोडले गेले. ट्रम्प यांच्या डबल स्टँडर्डचा सर्वात मोठा भन्नाट किस्सा किम जोंग उन यांच्यासोबतचा. त्यांना कधी ते लिटिल रॉकेटमॅन म्हणायचे, आता त्यांच्यासोबतही ते मैत्रीचा हात पुढे करत वी फेल इन लव्ह म्हणाले. ट्रम्प यांच्या विचित्र वागण्यानं अमेरिकेच्या इव्रतेला डाग लागला. भारतावर टेरिफ लादण्याच्या मनमानीपणानं ट्रम्प डोक्याची किरकिरी वाढवतात. 31 जुलै नंतर ट्रम्प जेवढे आक्रमक होण्याचा प्रयत्न करतायत तेवढंच त्यांचं स्वतःचं नुकसान होत आहे. 31 जुलै 2025 व्हाईट हाऊस अमेरिका. रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्याच्या बहाण्यानं ट्रम्प यांनी भारतावर टेरिफची घोषणा केली. या दरम्यान त्यांनी जी डायलॉगबाजी केली ती अमेरिकेच्या अंगलट येताना दिसते. ट्रम्प यांनी मर्यादेचं उल्लंघन केलं होतं. भारताला सरळ प्रत्युत्तर द्यायचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून याची सुरुवात केली. हम संकल्प लें कि हम मेक इन इंडिया प्रोडक्ट्स को ही बढ़ावा देंगे. भारतानं वोकल फॉर लोकलद्वारे ट्रम्प यांच्या टेरिफवर पलटवार केला. भारत हम सबका है. हम मिलकर के वोकल फॉर लोकल उस मंत्र को हर नागरिक के जीवन का मंत्र बनाएं. भारताने अमेरिकेच्या वर्चस्ववादी व्यवस्थेला नाकारलंय. मोदी सरकारनं जागतिक मंचावरून ट्रम्प यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं. We live in complicated and uncertain times. Our collective desire is to see a fair and representative global order, not one dominated by a few. That quest is often articulated as political or economic rebalance. भारत संवादाच्या माध्यमातून अतूट व्यापारी संबंधांचा पुरस्कर्ता आहे. दुसरीकडे ट्रम्प वारंवार प्रेशर पॉलिटिक्सचा खेळ खेळतात. याच कारणामुळे भारतानं अमेरिकेला आरसाही दाखवलाय. 2024 मध्ये अमेरिकेनं जवळपास 1.1 ते 1.3 बिलियन डॉलर्सची खतं रशियातून आयात केली आहे. पालाडियम नावाचा किमती धातू त्याची 878 मिलियन डॉलर्सला आयात केली. वर्ष 2025 मध्ये अमेरिकेनं रशियाच्या युरेनियमची आयात 28% वाढवून 596 मिलियन डॉलर्स केली. एवढंच नाही तर युरोपियन संघही रशियाकडून 51% लिक्विफाईड नॅचरल गॅस इंपोर्ट करतो. कोई भी देश अगर विकास की तरफ बढ़ता है तो बहुत सी ताकतें उसको रोकने की कोशिश करती हैं. उन ताकतों से भी आपको उलझना पड़ेगा. उनको भी समझ में आना चाहिए ये नया भारत है. इस भारत को आप रोक नहीं सकते हैं, विकास की गति को रोक नहीं सकते हैं. जो देश स्वतः रशियासोबत फायद्याची सौदेबाजी करतोय तोच भारतासारख्या रशियाच्या सर्वात विश्वासू मित्राला दूर का करू पाहतो. ट्रम्प यांचा भारतावर टेरिफ लादण्याचा निर्णय कुणाच्याच पचनी पडत नाहीये. पण नरेंद्र मोदी चांगल्या तऱ्हेनं जाणतात की ट्रम्पची अडचण काय. ट्रम्प यांना भारताचं ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनणं अडचणीचं वाटतंय. ज्या आयफोनला स्टेटस सिम्बॉल मानलं जातं, ज्या आयफोनचं जगभरात वेड आहे, जो लॉन्च होताच ग्राहकांच्या खरेदीसाठी उड्या पडतात, त्याच आयफोनवर बहुतांश प्रमाणात मेड इन इंडियाचे शिक्के असतात. अमेरिकेत विक्री होणारे 50%हून जास्त आयफोन भारतात बनवण्यात आलेले आहेत. भारत आज ॲपलच्या टॉप 5 आयफोन निर्यात हबपैकी एक आहे. ॲपल 2027 पर्यंत आयफोनचं 25% उत्पादन भारतात करणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मेक इन इंडिया आणि PLI योजना यांनी भारताला स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलंय. भारताप्रमाणे चीनही ट्रम्पच्या टेरिफवर जबरदस्त टक्कर देण्याचा सिग्नल देताना दिसतोय. शांघाय सहकार्य संघटनेत PM मोदींच्या स्वागतासाठी चीनची उत्सुकता हेच सांगते. पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यावर ग्लोबल टाइम्सनं भला मोठा लेख छापलाय. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी चीनी दूतावासानं कार्टून जारी करत दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्याचा संदेश दिला. ट्रम्पचं टेन्शन हत्ती आणि ड्रॅगनची दमदार जोडी आहे. यानंतर चीनचे विदेश मंत्री वांग यी
यांच्या 2 दिवसीय भारत दौऱ्यानं या मैत्रीला नवा आकार दिला. भारत चीन संबंधांमधील सुधारामुळे टेरिफ बॉम्ब डिफ्यूज होण्याची गॅरंटी आहे. चीन आणि भारत सर्वात वेगानं उदयास येणाऱ्या आर्थिक महासत्ता आहेत. 2024-25 मध्ये चीनच्या GDP विकासाचा अंदाज 5% लावला जातोय. त्याचवेळी जागतिक बँक, IMF आणि US फेडरल रिझर्व्ह अमेरिकेच्या GDP ग्रोथचा अंदाज 2.1% ते 2.3% लावला जातोय. दुसरीकडे 2024-25 मध्ये भारताच्या GDP विकासाचा अंदाज तब्बल 7.5% हिशोबानं जगात सर्वाधिक वर्तवला जातोय. ये नया भारत सपने देखता भी है और सपनों को पूरा करने के लिए आगे भी बढ़ता है. ये वह भारत है जब दुनिया की बड़ी आर्थिक महाशक्तियां 2%, 2.5% से ग्रो करती है. भारत की ग्रोथ रेट GDP की 6.5% ना केवल इस साल, आगे भी रहने की उम्मीद है. भारत ग्लोबल इकॉनॉमी पॉवर आहे. कृषी क्षेत्रात अमेरिकेला भारताची एंट्री हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेला यासाठी थेटपणे नकार दिला. भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा. और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं. भारत रशियातील अंतर्गत व्यापारी देवाणघेवाण रुपये आणि रुबलमध्ये केली जाते. चीननं बहुतांश भागीदाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये स्थानिक चलन युआनचा वापर वाढवलाय. रशियानंही युक्रेन युद्धानंतर डॉलरद्वारे होणारा व्यवहार मोठ्या प्रमाणात कमी करत रुबलमध्ये व्यवहार सुरू केलाय. हमारे पास कैपेबिलिटी है. ओनली थिंग इज हमको उन चीज़ों में चैनल करना है जिससे हम इंपोर्ट सब्सटीट्यूशन कर सकते हैं. जो हम चीज़ें बाहर से खरीदते हैं वो हमको किसी न किसी तरह इंडिया में बनानी है ताकि हमको बाहर से न खरीदनी पड़े. खरं तर नरेंद्र मोदी युगात भारत जागतिक बाजाराची दिशा ठरवू लागलाय. एवढंच नाही तर भारताशी शत्रुत्व करणं किती महागात पडतं हे ऑपरेशन सिंदूरमधून सगळ्यांनाच कळलंय.